हॅलो. तर नक्कीच मोठा खांदा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचा आहे. पंच आमचे पोहोचलेत, अतिशय क्वालिफाय पंच अमितदादा पाटील आणि धीरज म्हात्रे. धीरज म्हात्रे अतिशय पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना देखील बराचसा अनुभव. परंतु मी विनंती करेन आयोजक अमित पाटील असतील, धीरज म्हात्रे, की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. बराचसा उशीर गेलाय. आज आपल्याला या स्पर्धेमध्ये तब्बल 5 सामने खेळवायचे आहेत. फ्रेश फ्रेश 5 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे खांदा कॉलनी, मोठा खांदा आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे. बराचसा उशीर गेला आपल्याला आणि दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत यायचं आहे लगेच. नक्कीच आपल्याला पॅनेलच नाही केला, परंतु 12 प्रतिनिधी दोन्ही संघाचे यायचे, कारण आपण उशीर बराचसा केला या सामन्यासाठी. भातान संघ आपला 12वा आणि मोठा खांदा आपला देखील 12वा प्रतिनिधी यायचा आहे त्वरित. नाही तर मात्र आपल्याला पॅनेलच केला जाईल आमच्या आयोजकाच्या वतीनं. क्षेत्रक्षण सजवायचं आहे. आता आपण पाहू शकाल घड्याळामध्ये तब्बल वाजले गेलेत 1 वाजला गेलाय. दुसऱ्या सामन्याला सुरुवात आपण पाहिला आणि मात्र पावसाने देखील पाहिला. पावसाने रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, परंतु मात्र पावसाने देखील थांबण्याचं काम केलंय. भातान संघाचा 12वा प्रतिनिधी पोहोचलाय. त्यानंतर मोठा खांदा संघाचा देखील 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलाय. हॅलो. खरोखरच दोन्ही 12वा प्रतिनिधी आले. क्षेत्रक्षण सजवायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पोहोचले आपण पाहू शकाल. तर मात्र भातान संघाचे 2 मातब्बर सागर आणि जयेश. स्ट्राईक कन्वर्ट करतोय फलंदाज सागर आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल तर जयेश. तर मात्र सलामी वीर मात्र पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सत्रातील पहिला षटक घेऊन येणारा गोलंदाज आपण पाहू शकाल मोठा कांदा संघाच्या वतीनं. दीपेश. मोठा कांदा संघाला मात्र आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी. कुठपर्यंत मात्र मजल मारेल भातान संघ, कारण पहिला सामना आपण पाहिला होता. पहिल्या सत्रामध्ये दापोली संघाने मात्र 32 धावसंख्या उभारल्या होत्या. त्यानंतर मात्र 33 धाब्यांचं लक्ष पार केला होता कराबीज संघाने. आता मात्र हा बातान संघ कुठपर्यंत पोहोचेल या 4 षटकामध्ये, इथे मात्र सामन्याला सुरुवात होतोय. पहिल्या सत्राला पंचांचा इशारा आलाय. गोलंदाज आपण पाहू शकाल तर दीपेश सामोरे फलंदाज सागर. गेम ऑन. पहिला चेंडू. गोलंदाज मात्र दीपेशचा उलटा चेंडू नेऊन ठेवलाय सीमा पार. मात्र इथे सुरुवात चांगली षटकाराने झाली. इथे मात्र साहदाबीने स्वतःचा आणि संघाचा खातं उघडण्याचं काम केलंय. सागर या फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. खरोखरच तर मात्र बल्ला मोठा आव्हान उभारेल का हा मात्र भातान संघ, कारण त्यांना देखील सामोरे संघाचा अनुभव असेल. टॉस जिंकून मात्र फलंदाजी स्वीकारली देखील, त्यामुळे मात्र आपल्याला लक्ष मोठा करावा लागेल याची दक्षता घेऊन मात्र सुरुवात आपली मात्र बॅट खुली गेली. फलंदाज सागर. त्यानंतर दीपेश मात्र पुन्हा एकदा गोळ्याच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू उलटा नेऊन ठेवलाय मात्र सीमा पार षटकार आणि पंचांचा इशारा. नो बॉल. 1+6 अशा 7 धावसंख्या आल्या आणि 7 धावेने संघाची धावसंख्या लागली. एका चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र 13 धावसंख्या. इथे गोलंदाज काय करतोय मोठा कांदा संघाचा, ज्यावर मात्र विश्वास टाकलाय कर्णधाराने, ती मात्र आपल्याला गोलंदाजी फेकावी लागेल, करावी लागेल. चांगल्या रीतीचा मात्र चेंडू फेकावे लागेल, कारण एका चेंडूमध्ये 13 धावसंख्या आल्यात. बातान संघाने मात्र फलंदाजी घेऊन चांगला खेळ चाललाय सागरच्या माध्यमातून. षटकातील पुढचा चेंडू उलटा चेंडू. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तोपर्यंत मात्र इथे चांगला झेल टिपलाय, पडतो इथे फ्रीट असेल. त्यानंतर 2 धावसंख्या कन्वर्ट झाल्या. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या 2 पुढे सरकेल 15च्या घरामध्ये. इथे मात्र होती फलंदाज सागरला. नक्कीच आमचे पंच अमित दादा यांच्या वतीने काहीतरी मात्र निर्णय चालू आहे मैदानाच्या मध्ये. तर दोन्ही पंच एकत्र येतील आणि काय जो निर्णय असेल तो मात्र आपल्याला निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल. दोन्ही पंच एकत्र येतील, निर्णय घेतील आणि मात्र त्यानंतर मात्र दोन्ही संघाला मात्र त्याची अंमलबजावणी आपल्याला ऐकावं लागेल. तर 9 बॉल असेल तर नक्कीच क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण लाईव्ह कव्हरेज मध्ये आहात. तर मोठा कांदा संघ जो निर्णय असेल त्या निर्णयाला मात्र आपल्याला
तर पंचाने आम्हाला सांगायचं आहे काय असेल ते, तर नक्कीच डेड बॉल चेंडू घोषित केलाय. तर हा 2 धावा असतील. तर षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज गोलाच्या मार्कवर पंचांनी हेरला. ऑप्शनच्या बराचा बार जाणारा एक अभ्यंतर घोषित केलाय. अमित पाटील यांनी इशारा दिलाय. मात्र एक्स्ट्रा रन्स मिळाली. संघाची धाव संख्या झाली 16च्या घरामध्ये. आपण गोलंदाज पाहू शकाल दीपेश, समोर फलंदाज मात्र सागर चांगलं खेळ करतोय. पहिले षटक मार्गस्थ असताना मात्र मोठा कांदा संघाचा गोलंदाज दीपेश काय करतोय. षटकातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू, चेंडूला मात्र लॉब केलाय, नेऊन ठेवलाय सीमा रेषा पार. षटकार. आता मात्र हा फलंदाज कुठे थांबेल याची मात्र दक्षता करावी लागेल. मोठा कांदा संघाच्या खरोखरच आपण पाहिला तर मोठा कांदा संघाने उशीर केला, परंतु भातान संघ जोपर्यंत त्यांची वाट पाहत होता तोपर्यंत चार चेंडूचा खेळ झाला. 29 धावसंख्या. तर गोलंदाज मात्र सागरला थांबवण्यासाठी प्रयत्न करतोय. अकुट टप्प्याचा चेंडू फेकला. यष्टिरक्षकांनी चांगली पकड केली. चेंडू जाईल निर्धाव. इथे मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. मागणं ठरलाय मोठा कांदा संघाला. मात्र हा गोलंदाज आपण पाहू शकाल तर दीपेशच्या माध्यमातून सागरसाठी चेंडू सुरेख फटका, देखना फटका, चेंडू जातोय सीमा पार. षटकार. हॅलो. तर नक्कीच इथे पण पाहिलं तर भातान संघाने नाणेफेकचा कौल जिंकून फलंदाजी स्वीकारली. परंतु मात्र ज्या संघाला आमंत्रित केलाय मोठा कांदा संघाला, तर संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 35 मागणा ठरलाय. ज्या गोलंदाजाने तब्बल 5 षटकार खालेत मागणा ठरलाय दीपेश हा गोलंदाज. परंतु सागरची मात्र चांगली खेळ आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. त्याचा समित आपण पाहिला तर भातान संघाच्या वतीनं डावखोर त्याचा फलंदाज जयेश हा मात्र स्ट्राईक कन्वर्ट करतोय. तर षटक क्रमांक दुसरा पहिल्या इनिंग मधला आपण पाहिला तर पहिल्या सत्रामधला गोलंदाज आलाय नितीन धुंद्रेकर. नितीन धुंद्रेकर काय करेल, या बातान संघाच्या फलंदाजाला रोखण्याचं काम करेल का, या स्कोरवर प्रतिबंध करेल का, थांबवण्याचं काम करेल का, हीच मात्र गोलंदाजी पेकावी लागेल. कारण एका षटकामध्ये 35 धावसंख्या आल्यात. पहिलं सत्र चालू, पहिल्या सत्रातील पहिला षटक संपन्न झाला. त्यानंतर आलाय गोलंदाज आपण पाहिला तर नितीन. जयेश साठी चेंडू फेकलाय. पंचांनी मात्र हेरला आणि मात्र लेग स्टंपच्या बराचसा बार जाणारा अभ्यंतर घोषित केलाय अमित पाटील. स्ट्राईक पंचांच्या भूमिकेमध्ये नॉन स्ट्राईक पंच आमचे धीरज दादा म्हात्रे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 36 धावसंख्या, 36 रन्स. तर सामोरे गोलंदाज मात्र नितीन गोलाच्या मार्कवर. हॅलो. तर नक्कीच पंचाने मात्र अभ्यंतर घोषित केलाय. वारंवार दुसरा चेंडू मात्र खराब फेकलाय. इथे काय घडलाय, तर घडायचं काय आहे, तर गोलंदाजाला चांगली गोलंदाजी फेकावी लागेल. 37 धावसंख्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साबूत असताना भातान संघ म्हटलं तर खरोखरच एक चांगला खेळ दाखवतोय. या शिवदास स्मृती चषक 2022 मधला आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये चांगलं खेळ पाहायला मिळतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत पकडीपर्यंत बघता बघता 2 धावसंख्या मात्र कन्वर्ट झाल्या, पूर्ण झाल्यात. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 39 धाव स्कोर कार्डवर आपण पाहू शकाल. 39 धावसंख्या. तर मात्र आज या मैदानावरती मोठा स्कोर उभारेल का, आपलं नाव कोरेल का हाय स्कोर मध्ये हा भातान संघ, अशी फलंदाजी करेल का परंतु षटकातील नितीन गोळ्याच्या मार्कवर. स्लोवर पद्धतीचा चेंडू, अखोट टप्प्याचा चेंडू म्हटलं जातं या चेंडूला. चांगल्या रीतीने मात्र फलंदाज बसलाय. चेंडू जाईल डॉट. तर नक्कीच ज्याचा हायस्कोर मोठा होईल त्या संघाला मात्र बाय मिळेल. कारण 10 संघ असेल दांडी गोल. पहिला विकेट मात्र गारड झालाय. परतावं लागेल भातान संघाचा जयेश. या फलंदाजाला यावं लागेल. एक मात्र सफलता मिळाली, परंतु आपण नॉन स्ट्राईकला ज्या फलंदाजाला पाहतो
ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये काय धुवाधार फलंदाजी, तब्बल आपण पाहिलं तर 35 धावा मात्र आपल्या संघासाठी. तर नक्कीच कुठेतरी जयेश याने मात्र विचार करायला हवं होतं की आपण स्ट्राईक नक्कीच सागरकडे द्यायला पाहिजे होती. परंतु मात्र जयेशला खेळाडू कक्षाकडे जावं लागतोय त्याची जागा भरण्यासाठी. नवीन फलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहिलं तर निलेश. वन डाऊन स्वरूपाने या फलंदाजाला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डर लागली 39, 39 रन्स, 1 विकेट लॉस आपण पाहिलं तर पातान संघाची. आणि मात्र 32 धावसंख्येवर मात्र फलंदाज नॉनस्ट्राईकला जो उभा आहे आपण पाहिला, ज्याने पहिल्या षटकामध्ये अहंकार माजवला होता. बातान गावातील एक सुपुत्र आपण पाहिला तर सागर. आणि आता आलाय निलेश. तर गोलंदाज मात्र नितीन गोळाच्या मार्कवर. चांगला चेंडूला कट केलाय. चेंडू मागे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत पकडीपर्यंत इथे बघता बघता 2 धावसंख्या आणि तिसरी धाव देखील मात्र पार कष्टामध्ये घेतली. इथे मात्र सेफ झोन मध्ये असेल फलंदाज सागर. 3 धावसंख्येने मात्र संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 42 रन्स, 42 धावसंख्या, 1 विकेट लॉस आपण पाहिले. तर मात्र बातान संघाची स्ट्राईक कन्वर्ट केली. ज्या फलंदाजावर आशा आहे बातान संघाची, खरोखरच सलामी वीर सागर. अतिशय देखणं फटका आपल्याला पाहायला मिळाला अगोदरच्या षटकामागे. तोच मात्र फलंदाज स्ट्राईक कन्वर्ट करेल. तर नक्कीच मोठा कांदा संघाला देखील त्याचाच विचार करायचा आहे की या मात्र विकेट आपल्याकडे आली तर नक्कीच स्कोर मध्ये कुठेतरी आपल्याला थांबवण्याचं काम केलं जाईल, आपल्याला स्कोर रोखण्याचं काम केलं जाईल. परंतु सामोरे मात्र गोलंदाज नितीन गोळ्याच्या मार्कवर. सुरेख चेंडू, तेवढाच मात्र प्रत्युत्तर. चेंडू जाईल सीमा पार. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी षटकार. तर मात्र षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या लागली 48च्या घरामध्ये. आणि या फलंदाजाला थांबवावं लागेल, अशी गोलंदाजी करावी लागेल, असा चेंडू फेकावा लागेल. आणि मात्र या जर फलंदाजाला थांबवलं नाही तर मात्र इथे नक्कीच मोठा स्कोर उभारण्याचं काम करेल बातान संघ. या षटकातील अंतिमचा चेंडू नक्कीच आमचे करण सराटे आणि अंकित शिवकर यांच्या माध्यमातून मात्र मैदानामध्ये काय घडलंय बिघडलं ही मात्र माहिती पुरवली जातोय. शेवटचा चेंडू असेल. सागर कुठे थांबेल, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत पकडीपर्यंत बघता बघता 2 धावसंख्या कन्वर्ट झाल्या. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये 50 धावसंख्या. हॅलो, तर नक्कीच बातान संघाची मात्र 50 रन्स इथे आपल्या संघाची मात्र लागली जातोय. अतिशय चांगले खेळ पाहायला मिळते 2 षटकामध्ये. माझ्या समित देखील आज आपण पाहिला तर दिवाले गावातील बुलंद आवाज आमचे राहुल भाई यांचा देखील मायक्रोफोनवर आपण आवाज ऐकतात. खरोखरच आज दिवसभर त्यांचा आपल्याला आवाज देखील ऐकायला मिळेल. त्यानंतर आपण पाहिला तर 24 लाईव्ह इव्हिन याच्या माध्यमातून देखील आमच्या लाडक्या घर बसल्या प्रेक्षकांना देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकामध्ये तब्बल बातान संघाची धावसंख्या तर 50 धावसंख्या लागली. यानंतरचा तिसरा सामना असेल एका साईडला मैत्री स्पोर्ट पारगाव आणि गोठेवली जय गुरुदेव दत्त गोठवली संघाचा कर्णधार. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो यायचं आहे आपण नाणेफेकसाठी. पहिला चेंडू चांगला बेकलाय, फसलिप मध्ये जातोय चेंडू. चेंडू पकडीपर्यंत एकदा पूर्ण केली आपण पाहिलं तर निलेशच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या 1/51, 1 विकेट लॉस, 51 रन्स संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पाहू शकाल. मात्र सागर हा फलंदाज काय खेळ करतोय लाजवाब. त्याच्यावर मात्र नक्कीच आशा असेल आपल्या सर्व खेळाडूंची की याने जर मात्र चांगला खेळ केला तर आपल्या संघाचा चांगला स्कोर हाय स्कोर उभारला जाईल का आजच्या दिवसामधला. तर गोलंदाज सुरेख फटका, चेंडू जाईल सीमा पार, मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. इथे मात्र हा फलंदाज थांबणार नाही. षटकार के बादशाह मानने जाने वाले ये बल्लेबाज. खरोखरच आपण पाहिलं तर या फलंदाजाचं कौतुक करेन, कारण तब्बल आपण पाहिला तर 46 धावसंख्येवर हा फलंदाज खेळतोय. खरोखरच इथे मात्र या स्पर्धेमध्ये शिवदास स्मृती मोराबे आयोजित रब्बर बॉल स्पर्धा 2022 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अर्धशतक ठोकेल का हा फलंदाज सागर. आणि मात्र इथे अर्धशतक, 50 धाब्यांचा खेळ, लाजवाब. नक्कीच बॅट वर करायचे सागर. आपण खरोखर चांगला खेळ दाखवलाय.
प्रामाणिकपणे मात्र आपला खेळ या मैदानावरती आपण दाखवलाय. गावदेवी मैदान मोरावे आणि आयोजित स्पर्धा शिवदास स्मृती चषक 2022 रब्बल बॉल आणि आपला मात्र खेळ मात्र लाजवाब. संघाची धावसंख्या स्कोर काढू लागली 63, 63 रन्स, 1 विकेट लॉस. आणि मात्र आपण पाहिलं तर सागर 52 रन्स, 52 धावसंख्येवर खेळतोय. तर नक्कीच चांगलं खेळ दाखवलाय. आता मात्र मोठा कांद्या संघाने अगोदर उशीर केला, त्यानंतर भातान संघाला मात्र प्रॅक्टिससाठी चान्स मिळाली. इथे त्यांना थोडासा अनुभव होता आणि मात्र त्या अनुभवाचाच फायदा असतो. म्हणून तर मी नेहमी म्हणतो की मित्रांनो, आपण जेव्हा खेळायला जातो तेव्हा टाइमवर वेळेवर जायचं आहे. आणि आपला संघ सामोरे आपल्याला मात्र आपण त्यांना कुठली चान्स न देता आपण वेळेवर पोहोचलो पाहिजे. 63 धावसंख्या. गोलंदाज हर्षद. सुरेख चेंडू मात्र फसलीप मध्ये जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. आता मात्र सागर याने एक धाव घेतली, कारण त्याला देखील माहिती आहे मी माझा अर्धशतक लगवलाय. 53 धावसंख्या मात्र स्वतःच्या खात्यामध्ये आल्यात आणि संघाची धावसंख्या 64, 64 रन्स. तर नक्कीच स्वतःची मात्र पहिली सिंगल आमच्यापर्यंत स्कोररच्या वतीनं माहिती येतोय. हा चेंडू मात्र चांगला फेकलाय, परंतु पंचांनी हेरला आणि लेगस्टम्पच्या बराचसा बार जाणारा अव्वंतर घोषित केला. एक्स्ट्रा रन्स मिळाली जातोय. एक्स्ट्रा रन्स मुळे संघाची धावसंख्या 65, 65 रन्स, 1 विकेट लॉस. तर तिसरा षटक घेऊन येणारा गोलंदाज हर्षद, याच्या षटकातील मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. सामोरे फलंदाज निलेश. गोलंदाज मात्र बरकटलेत आपण पाहिला तर पंचांनी हे हॅलो. तर नक्कीच खराब 1+1 अशा 2 धावसंख्या आणि 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर काढू लागली 1 बाद 67 धावसंख्या. पुन्हा एकदा मात्र ज्याने अर्धशतक लगवलाय पण आपल्या संघाला कुठपर्यंत नेईल हा फलंदाज, ज्याचं नाव आहे सागर. बॅटची एच पकडली. विकेट क्रमांक 2 मात्र इथे सफलता मिळाली गोलंदाजाला बऱ्याचशा उशिरानंतर. ज्या मोठ्या मछलीची मात्र जाल्यामध्ये अडकवायचा होता, परंतु मात्र आपल्या संघासाठी ज्याने अर्धशतक टोकलं, 53 धाबेचा खेळ केला, तो मात्र परतवतोय. आपण पाहू शकाल खेळाडू कक्षाजवळ गोलंदाज हर्षद. हर्षद याच्या षटकातील मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल, परंतु संघाची धावसंख्या पाहिली 2 बाद 67, 67 रन्स, 2 विकेट लॉस. मैदानाच्या आतमध्ये आलाय भातान संघाचा पुन्हा एकदा 4थ्या क्रमांकावर फलंदाज तर सुमित. षटकातील शेवटचा चेंडू सुरेख फटका लगवलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक आहे. कुठलीही गलती न करता मात्र इथे झेल ड्रॉप झाली. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण झाल्यात. पैकी देखील मात्र चांगली आली. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला तर 3 ओव्हरमध्ये 2 बाद 74 धावसंख्या. तर नक्कीच मी विनंती करेन श्री दत्त कृपा गोठवली संघाचा कर्णधार आणि मैत्री स्पोर्ट पारगाव संघाचा कर्णधार 69 धावसंख्या माफी असावी. 69 रन्स, 18 चेंडूचा खेळ झाला तर मात्र 69 धावसंख्या. श्री दत्त कृपा गोठवली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. तर यायचा आहे मैत्री स्पोर्ट पारगाव संघ आपला देखील कर्णधार. आपण पाहिलं तर नक्कीच त्वरित आपल्याला सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. तर अंतिमचा षटक घेऊन येते गोलंदाज केवल मात्रे मोठा कांदा संघाच्या वतीनं. तर फलंदाज असेल निलेश. पहिला चेंडू गोलंदाज काय करतोय तर मोठा कांदा संघाच्या वतीनं हा पंचांचा इशारा, नो बॉल. कुठेतरी मात्र गोलंदाजाची कमी भासतोय या संघामध्ये, कारण आपण जेव्हा हा गोलंदाज अंतिमचा षटक फेकण्यासाठी जो आलाय केवल, त्याच्या मात्र आपण पाहिला तर ऍक्शनच्या वतीनं गोलंदाजाला मात्र फलंदाजाला नक्कीच सुवर्ण संधी असेल, प्रीट असेल. पुन्हा एकदा मात्र पंचांनी हेरला आणि 1+1 खराब चेंडू अशा 2 धावसंख्या येतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 2 बाद 72 धावसंख्या. तर प्रीट कंटिन्यू असेल. तर नक्कीच इथे 72 धावसंख्या 2 बाद. तर सामोरे मात्र केवन मात्रे. प्रीट मात्र कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा खराब चेंडू. तिसऱ्यांदा मात्र गोलंदाज आपला खातं उडत नाही, परंतु पंचांनी आणि मात्र खराब चेंडूचा इशारा दिलाय आणि संघाची धावसंख्या 74, 2 बाद 74. आता मात्र कांदा मोठा कांदा संघाच्या कर्णधाराला विचार करावा लागेल की आपण कुणाकडे गोलंदाजी द्यायची आहे, कारण एकही चेंडू न टाकता 5 धावसंख्या एक्स्ट्रा दिल्यात
गोलंदाजाने मागणं ठरलाय गोलंदाज आपण पाहिला तर मात्र खरोखरचा मोठा कंदाज संघाचा तर कर्णधाराला कुठला तरी निर्णय घेऊन मात्र गोलंदाज म्हणजे चेंजेस ऑफ करण्यात येतोय. आपण पाहिलं तर नक्कीच अंकेश, कारण आपण पाहिला गोलंदाजाला एकही चेंडू न टाकता मात्र 5 एक्स्ट्रा रन्स दिलेत बातान संघाला. संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 74. आता चेंडू मात्र पुन्हा एकदा खराब अव्वंतर लेग स्टंपच्या बराचसा बार जाणारा पंचाने हेरला आणि संघाची धावसंख्या 75. केवनच्या जागेवर मात्र अंकेशला गोलंदाजासाठी आमंत्रित केलाय, परंतु हा तर गोलंदाज काय करतोय, हा देखील गोलंदाज वरकडला आहे. पंचानी नो बॉलचा इशारा. 7 धावसंख्या मात्र एक्स्ट्रा मिळाल्यात आणि प्रिंट मात्र कंटिन्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 बाद 76 धावसंख्या. आता चेंडू मात्र निलेश साठी लॉप केलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू जाईल सीमा पार. षटकार. षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली तर संघाची धावसंख्या 2 बाद 82. 82 रन्स 2 विकेट लॉस बातान संघाची धावसंख्या. तर नक्कीच पहिला चेंडू पडलाय. आपण पाहिलं तर कारण सराटे यांच्या वतीनं माहिती मिळाली जातोय की पहिला चेंडू पडलाय लिगली. पुन्हा एकदा गोलंदाज भरकटलाय, परंतु पंचांच्या वतीनं काय असेल निर्णय, तर नो बॉलचा इशारा असेल. आता मात्र मोठा कांदा संघाला मोठा डोंगर उभारलाय. बातान संघाने आपला नाव देखील कोरवलाय या हायस्कोर मध्ये. मात्र 83 धावसंख्या स्कोर काढू लागली. अद्याप या षटकातील 5 चेंडू हनामारी षटकातील 5 चेंडू असतील. निलेशसाठी चेंडू विकलाय, चांगल्या रीतीचा चेंडू विकलाय, परंतु क्षेत्ररक्षक तेथे पोहोचेपर्यंत पकडीपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 85. 85 रन्स. फलंदाज आपण पाहिला तर बातान संघाच्या वतीनं एका साईडला निलेश आणि त्याच्या साथीला सुमित, तर गोलंदाज मात्र अंकेश गोलाच्या मार्कवर असेल. 85 धावसंख्या. तर मात्र 4 चेंडूमध्ये 15 धावसंख्या येतील का? सुरेख चेंडू. आता मात्र गोलंदाजाला सूर आलाय आपल्या चेंडू मागे. एकदा मिळेल. 21 धावेने मात्र 22 रुपयाने मात्र एक धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 86च्या घरामध्ये. 2 बाद 86 धावसंख्या. तर उर्वरित 3 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारेल हा सुमित फलंदाज आपल्या संघाला 100 गाठेल का? तर गोलंदाज मात्र गोलाच्या मार्कवर. चांगला मात्र चेंडूला कट केला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव पूर्ण झाली आणि 21 धावेने संघाची धावसंख्या 86 धावसंख्या. 87 रन्स 2 विकेट लॉस. आणि मात्र या षटकातील 2 चेंडूचा खेळ असेल तर करणार निलेश, तर गोलंदाज मात्र अंकेश. सुरेख चेंडू. अंकेशला मात्र पंचाने ऑफस्टम्पच्या बाराचा बार जाणारा आव्हान तर घोषित केलाय आमच्या अमित दादा. पंचांच्या भूमिकेमध्ये 21 धावेने संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 88 धावसंख्या. निलेश चेंडू वेगलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक आलाय. सरळ सोपा जेल ड्रॉप झालाय. इथे पकडा कॅच जिंका मॅच. मात्र इथे कुठेतरी जेल ड्रॉप केलाय मोठा कांदा संघाच्या क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत मात्र 2 धावसंख्या आल्या भातान संघाच्या कोठ्यामध्ये. तर संघाची धावसंख्या 2 बाद 90च्या घरामध्ये. या षटकातील या इनिंग मधला अंतिमचा असेल. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू निलेश साठी बेकलाय, परंतु पंचाने हेरलाय. अमित दादा पाटीलचा इशारा येतो. ऑफस्टम्पच्या बाराचा बार जाणारा आव्हान तर 91 धावसंख्या. 91 रन्स 2 विकेट लॉस. 91 धावसंख्या मात्र उभारल्यात. बातान संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंक, त्यानंतर आपण पाहिला तर फलंदाजी स्वीकार आणि मात्र आमंत्रित केलाय. तर मात्र क्षेत्ररक्षकासाठी मोठा कांदा संघाला शेवटचा चेंडू मात्र शेवट मात्र घोड झालाय मोठा कांदा संघासाठी. शेवटचा चेंडू मात्र डॉट आलाय. पूर्वार्ध संपलाय. पहिली इनिंग मात्र संपन्न झाली. तर पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावसंख्येचा विचार केला ज्या भातान संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि संघाची धावसंख्या उभारली 91 आणि मात्र 92 धावेंचा लक्ष ठेवलाय. आपण पाहिलं तर 92 रन्स टू विन. तर नक्कीच त्यामध्ये अर्धशतक देखील खेळ पाहिला आपण सागरचा, ज्याने मात्र 53 धावेचा खेळ केला. तर नक्कीच मी विनंती करतो की मैत्री स्पोर्ट पारगाव संघ आपला कर्णधार यायचा. इथे आपण पाहिलं तर श्री दत्तकृपा गोठवली संघाचा कर्णधार आलेला आहे. आपल्याला शेवटचा कॉल दिला जाईल की यायचं आपण मैत्री स्पोर्ट पारगाव संघ. आणि
हॅलो. मैत्री स्पोर्ट पारगाव संघ आपला कर्णधार, कारण इथे श्री दत्तकृपा गोठवली संघाचा कर्णधार आपली प्रतीक्षित आहे नाणेफेकीसाठी यायचा आहे पण हा. हॅलो. तर नक्कीच आमचे स्वयंसेवक जतीन पाटील, राज म्हात्रे आणि प्रियश रोहन सर्वांनी एकत्र न राहता आपण सर्वेकडे राहायचं, एक एक आपल्याला बाउंड्रीचा ताबा राखायचा आहे. आपण सर्व शिवदास स्मृती मोराबे आणि आमची सी के बॉय सर्व टीम ही मात्र एक सपोर्टरमध्ये आहे. तर विनंती करतो सर्वांनी आपण एकत्र न राहता आपण बाउंड्रीचा व्यवस्थितपणे ताबा राखायचा आहे. तर नक्कीच रोहन आपण लेग साईडला आपण जायचं आहे, हॉलिंडरचं काम करायचं आपल्याला विनंती असेल. लॉंग ऑफला जायचं आहे आपण. आणि जतीन आपण देखील एकत्र न राहता आपण सर्वांनी हॉलिंडरचं चांगल्या रीतीने काम करायचं आहे. राजकुमार म्हात्रे काऊ कॉर्नरला आपण हॉलिंडरचं काम करायचं आहे. सर्वांना विनंती करतो मी. हॅलो. मैत्री स्पोर्ट पारगाव संघ आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल, यायचा आहे आपण. कुठलाही आपला जरी संघ असेल, कोणीही खेळाडू असेल त्याने देखील यायचं आमच्यापर्यंत. 92 धाबींचं लक्ष पार करायचं आहे बातान संघाने. मात्र आपण पाहिलं तर 91 धावसंख्या उभारली. गोलंदाज आला आहे आपण पाहिलं तर. फलंदाज मात्र केवळ मात्रे आणि गोलंदाज आपण पाहिला तर भातान संघाच्या वतीनं जयेश. दुसऱ्या सत्रासाठी आपण पाहिला 91 धावसंख्या उभारून 92 धाबींचा मात्र लक्ष पार करायचं आहे. तो पार करेल का? फलंदाजी करावी लागेल, प्रति हल्ला प्रति उत्तर द्यावं लागेल मोठा कांदा संघाला. त्या पद्धतीने चेंडू मारलाय परंतु मात्र स्वतः गॅदर करतोय गोलंदाज आपण पाहिला तर जयेश. षटक क्रमांक पहिला दुसऱ्या सत्रासाठी आलाय जयेश. तर सामोरे मात्र आपण पाहिला तर फलंदाज केवन म्हात्रे आणि नितीन या दोन्ही फलंदाजाला आतिषबाजी करावी लागेल. या गावदेवी मैदान मोराबे आयोजित स्पर्धा शिवदास स्मृती मोराबे चषक 2022 मध्ये आपली फलंदाजी करावी लागेल. सुरेख फटका लगावलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र कुठलीही गलती न करता पहिला विकेट मात्र गारद झालाय मोठा कांदा संघाचा. केवन म्हात्रे याला परतावा लागतोय खेळाडू कक्षाचा बल. मैदानाच्या आतमध्ये येतोय वन डाऊन स्वरूपाने फलंदाज मोठा कांदा संघाच्या वतीनं अंकेश आणि नितीन दोन फलंदाज आपण पाहू शकाल. परंतु मात्र बातान संघाचा देखील आपण खेळ पाहिलाय, अनेक मैदानामध्ये चांगला खेळ करतोय. परंतु या स्पर्धेमध्ये चांगलं फलंदाजीच्या नंतर आपण देखील गोलंदाजी देखील तेवढी ताकदीची फेकली जातोय. रोखवण्याचं काम केलं जातं, थांबवण्याचं काम केलं जातोय. तर नक्कीच पारगाव संघ आपल्याला बऱ्याच आमचं कॉल झाले, तर शेवटचा कॉल असेल नाहीतर मात्र आपल्याला पॅनेलच केला जाईल आयोजकांच्या वतीनं. ही देखील आपण दक्षता घ्यायची आहे कारण इथे गोठवली संघाचा कर्णधार आपली दक्षता वाट पाहतोय. सुरेख चेंडू फेकलाय चांगल्या दिशेने मात्र चेंडूला कट केलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक आलाय पकडीपर्यंत पेकीपर्यंत 2 धावत संख्या कणवट पूर्ण झाल्या आणि 2 धाबीने मात्र आता संघ पुढे सरकेल. इक्के दुये से कुछ नाही चलेगा. इथे मात्र मोठा कांदा संघाला विचार करायचा आहे की आपल्याला मोठे फटके लगावे लागतील. जसं आपल्या गावाचं नाव मात्र मोठा कांदा आहे, पण आपल्याला मोठे फटके लगावे लागतील कारण या बातान संघाने डोंगर उभारलाय. 91 धावा मात्र उभारलेत, 92 धावांचं लक्ष दिलाय. सुरेख चेंडू कोहलीच्या रफ्तारमध्ये फलंदाज मात्र
चेंडूकडे पाहत होता तोपर्यंत यष्टिरक्षकाने चेंडू पकडला आणि मात्र एका षटकाचा खेळ संपन्न झाला. एक ओव्हरचा खेळ संपन्न झाला. तर संघाची धावसंख्या पाहू शकाल 1-2च्या आकारामध्ये. लाजवाब मात्र षटक फेकण्याचं काम केलंय. पहिल्या सत्रामध्ये अर्धशतक या मैदानावरती या स्पर्धेमध्ये मात्र ज्या फलंदाजाने कोरला तो मात्र बातान संघाचा सागर. लाजवाब खेळ पाहिला आपण त्याचा देखील. षटक क्रमांक दुसऱ्या सत्रासाठी गोलंदाज आलाय अलंकार बातान संघाच्या वतीनं. तर फलंदाज अंकेशने मारलेला चेंडू मागे मात्र क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत मात्र डिसिजन मात्र चांगल्या रीतीने आल्यापर्यंत पैकी मात्र अचूक आली. तोपर्यंत 2 फलंदाज बाद असेल. हिट झाली. विकेट क्रमांक 2 बसलाय. आपण पाहिलं तर मात्र मोठा कांदा संघाचा नितीन या फलंदाजाला यावं लागेल खेळाडू कक्षाजवळ. ना भूतो ना भविष्य. तर मित्रांनो नक्कीच आपण पाहिलं तर या क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये आपण पाहिलं तर पावसाला असो उन्हाला असो नाहीतर मात्र नक्कीच आपण पाहिला तर हिवाळा असो आता मात्र वर्षभर फक्त आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतोय. कारण भव्य रबर स्पर्धा त्यानंतर टेनिस स्पर्धा आपण पाहतो तर आयकॉन खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपल्याला बराचसा बदल पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू फेकलाय. लाईन चांगली होती. चांगली पकड केली यष्टिरक्षकाने. फलंदाजाला मात्र चेंडूकडे पाहावं लागलं. चेंडू जातोय डॉट. निर्धाव चेंडू फेकण्याचं काम केलंय. असे जर चेंडू फेकले तर नक्कीच या 92 धावेच्या लक्ष्यापर्यंत कधी पोहोचेल हा मोठा कांदा संघ. कारण आपल्याला पराकष्ट केल्याने त्याचा परिश्रम मिळतो. आत्मविश्वास जिंकावा लागतो. आपली फलंदाजी करावी लागेल. आता चेंडू पंचांनी हेरला. धीरज मात्रे याचा मात्र इशारा येतोय. एक अव्वांतर एक्स्ट्रा रन्स मिळाले जातोय. 21 धावेने संघाची धावसंख्या 4च्या घरामध्ये. 92 धावेचा पल्ला गाठायचा आहे आणि मात्र कुठेतरी नांगे झुकवताना दिसतोय. आपण पाहिलं तर मात्र मोठा कांदा संघाचा इथे बातान संघाच्या गोलंदाजाच्या वतीनं सुरेख चेंडू पुन्हा एकदा इथे डॉट. इथे आपण पाहिलं तर आता मात्र फलंदाजी देखील मात्र रोखवण्याचं काम केलंय. थांबवण्याचं काम केलंय. एकीतर्फी मात्र सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय. लाईव्ह देखील घर बसल्या देखील 24 इव्हिन या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतोय. आता चेंडू मात्र मोठा फटका आलाय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. असे फटके लगावे लागतील कारण आपण पाहिला तर 92 धावेचं लक्ष पडतो. इथे स्कोर कार्डवर धावसंख्या 1-10च्या घरामध्ये. 10 धावसंख्या नक्की 2-10 धावसंख्या. 2 फलंदाज बाद झालेत मोठा कांदा संघाचे. परंतु मात्र सामोरे खिंड लढवली जातोय. केवळ मात्रे या फलंदाजच्या वतीने लढवेल का खिंड. अंकेश आता मात्र पंचांनी इशारा दिला. लेग स्टंपच्या बराचसा बार जाणार एक अव्वांतर आणि संघाची धावसंख्या 2-11च्या घरामध्ये. 11 धावसंख्या. षटक क्रमांक दुसरं सत्र चालू आहे. मात्र या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. सामोरे मात्र अंकेश. दांडी गोल. विकेट क्रमांक बसलाय 3. परतावा लागेल अंकेशला देखील. तर नक्कीच अंकेशने एक मात्र चांगला षटकार ठोकला होता. त्यानंतर मात्र परतावा लागेल अंकेशला देखील. आणि या दुसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू तर षटक क्रमांक मात्र 2 शेवटचा चेंडू आणि सामोरे मात्र 5व्या क्रमांकावर फलंदाज आलाय दीपेश. पारगाव संघ आपल्याला बऱ्याच वेळा आम्ही कॉल केला यायचं आपण जर आपण उपस्थित असेल तर. या षटकातील शेवटचा चेंडू सुरेख फटका उचललाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक आलाय. सरळ सोपा झेल टिपलाय. विकेट क्रमांक 4. 2 षटकांचा खेळ झाला. 12 चेंडूंचा दुसऱ्या सत्रामध्ये खेळ झाला. तर 12 चेंडूमध्ये तब्बल धावसंख्येचा विचार केला तर स्कोर काढावी लागली 4-11 धावसंख्या. 4-11 धावसंख्या. 92 धावेंचा लक्ष पार करायचं आता मात्र बराचसा कठीण झालाय. 92 रन्स आपण पाहिला. 92 धावेंचा लक्ष पार करताना मात्र ज्या भारतान संघाचं मी नाव ऐकून होतो परंतु मी नक्कीच लाईव्ह मध्ये पाहिला होता या संघाला. पण अतिशय चांगलं खेळ दाखवलंय या गावदेवी मैदानावरती. शिवदास स्मृती चषक 2022 मध्ये आपण पाहिलं. या स्पर्धेचा पहिला दिवस प्रारंभ झाला. आमचे अनेक मान्यवर उपस्थित झाले. त्यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेला प्रारंभ केला. त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 रोहित भगत चांगला चेंडू फेकतोय. बीट केलाय फलंदाज आपण पाहिला तर खांदा संघाचा
साहिलला मात्र बीट केलाय, थांबून ठेवण्याचं काम केलाय. गोलंदाज मात्र साहिल असेल. आता चेंडू मात्र रोहितने चांगल्या चेंडूला लगावला आणि नेलाय सीमा. नक्कीच पंच आपण कॉल द्यायचा आहे आमच्यापर्यंत. तर नक्कीच पंचाने इशारा दिलाय 4 धाबींचा. सुरेख चेंडू आता मात्र यष्टीरक्षक यष्ट्यांच्या जवळ चेंडू पकडीपर्यंत डॉट चेंडू जातोय. आता मात्र साहिल चांगली गोलंदाजी बेकतोय. त्यानंतर 15 धावसंख्या स्कोर काढून लागली. आता माहिती झालाय मोठा कांदा संघाला देखील की या स्कोर पर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्यामुळे मात्र पंचांच्या दृष्टीने खराब चेंडू 74 धाबेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 4 बाद 16 धावसंख्या. षटक क्रमांक 3 आपण पाहू शकाल. तर गोलंदाज मात्र साहिल तर सामोरे फलंदाज रोहित. पुन्हा मात्र गोलंदाज भरकटलाय. पंचांनी इशारा दिलाय नो बॉलचा. 21 धाबेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 4 बाद 17च्या घरामध्ये. फ्रीट असेल या चेंडूवरती मात्र रोहितसाठी संधी असेल आपली जागा सिद्ध करण्यासाठी. कारण आपली जर जागा सिद्ध केली तर संघामध्ये आपल्याला मात्र संधी मिळेल. इथे मात्र चांगला फटका ठोकलाय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. तर 23 रन्स 23 धावसंख्या 4 विकेट लॉस. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील आपण पाहू शकाल. तर सामोरे मात्र रोहित चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाज साहिल. चांगला फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तरी मात्र सामना जरी जिंकलो नाही तरी मात्र आपला अस्तित्व टिकवावं लागेल. आपल्या ज्या गावाचं नाव आपल्या संघाचं जे नाव आहे त्यासाठी मात्र पराकष्ट करावे लागेल. आता मात्र या अंतिमच्या चेंडूवर काय करतोय. सुरेख फटका लगावला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. तर संघाची धावसंख्या 4 बाद 29 धावसंख्या 29 रन्स 4 विकेट लॉस आपण पाहिला. तर मात्र मोठा कांदा संघ त्या संघाला मात्र नक्कीच स्कोर उभारायचा होता 92 धावेंचा. 92 रन्स टू विन होता. परंतु मात्र इथे 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या लागली 4 बाद 29 धावसंख्या. नक्कीच मैत्री स्पोर्ट पारगाव संघ आम्ही बऱ्याच वेळेला आपल्याला कॉल देखील दिला. परंतु मात्र आपण काही आपला जो कोणीही प्रतिनिधी असेल तो तरी आमच्यापर्यंत यायचा आहे जर आपण उपस्थित असेल तर. आता चेंडू मात्र उचललाय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. बऱ्याचशा उशिरानंतर मात्र इथे मोठे फटके खेळले जातात. मोठा कांदाच्या वतीनं संघाची धावसंख्या 35. इथे मात्र कडाला जवाब देगा. परंतु मात्र बऱ्याच उशिरानंतर हे फटके आले. आता चेंडू मात्र पंचांनी चेंडू मात्र डॉट घोषित केलाय. संघाची धावसंख्या पाहू शकाल तर 35. आणि गोलंदाज मात्र पातान संघाचा अंतिम षटक घेऊन येणारा रोशन. तर सामोरे फलंदाज तर रोहन हर्षद. नक्कीच हर्षद आणि रोहित हे मात्र 2 फलंदाज आपण पाहू शकाल मोठा कांदा संघाच्या वतीनं. तर षटकातील पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. चांगला चेंडू फेकलाय. यष्टीरक्षक मात्र यष्ट्यांच्या जवळ चेंडूला कलेक्ट करतोय. चेंडू जातोय निर्धाव. डॉट चेंडू जातोय. संघाची धावसंख्या 4 बाद 35च्या घरामध्ये. आणि या षटकातील मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधला देखील. आपण या सामन्यामधला देखील चांगली गोलंदाजी चांगला चेंडू फेकलाय. 35 धावसंख्या 4 बाद मोठा कांदा संघाची धावसंख्या. या षटकातील मात्र या सामन्यातील मात्र शेवटचा चेंडू इथे मात्र विजय संपादित करतोय मात्र बातान संघ ज्याने मात्र पहिल्या सत्रामध्ये 91 धावसंख्या उभारल्या होत्या आणि मात्र 92 धावेचा लक्ष्य पार करताना इथे आपण पाहिला तर मात्र मोठा कांदा संघाची धावसंख्या 4 बाद 35. इथे मात्र विजय संपादित झालाय. आणि या सामन्याचा जो सामनावीर नक्कीच आपण पाहिला ज्याने मात्र पहिल्या सत्रामध्ये 53 धावेचा खेळ केला होता सागर. तर पारगाव संघ यायचा आहे. पारगाव मैत्री स्पोर्ट पारगाव आपल्यासाठी बरेचसे आम्ही कॉल देखील दिले. सागर याने मात्र धुवाधार खेळ. हॅलो इथे आपण पाहिलं तर हॅलो अमित पाटील या हॅलो
अमित पाटील, हॅलो अमित पाटील, आपण यायचं इथं. आपल्याला विनंती असेल आपण यायचं इथे. इथे बातान संघाने मात्र दुसरा सामन्यामध्ये मात्र विजय संपादित केला. तर नक्कीच मोठा खांदा संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्याला देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. आमच्या कैलासवासी स्वर्गीय शिवदास स्मृती चषक 2022 मध्ये सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत असेल. या सामन्याचा सामनावीर यायचा आहे सागर, ज्याने मात्र 53 धावेचा खेळ केला.